मी श्यामकुमार गणेशलाल जायसवाल, कार्यालयीन सचिव, रेणुकादेवी संस्थान सोमठाणा। रेणुकादेवी संस्थान हे जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असून निसर्गरम्य अशी नवसाला पावणारी देवी म्हणून आख्यायिका प्राप्त आहे। या ठिकाणी 1991ला या देवीचा प्रथम जीर्णोद्धार झाला आणि ट्रस्ट स्थापन झालं। यापूर्वी फक्त एक छोटंसं मंदिर या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एकच व्यक्ती आतमध्ये प्रवेश करेल अशी या ठिकाणी परिस्थिती होती। परंतु प्रत्येक याच्यानुसार ट्रस्टमध्ये सर्व सदस्यांनी विचार करून आणि खूप परिश्रम करून अगोदर देणगी जमा करून या मंदिराचं मोठमोठं असे कामं हाती घेतले। यानंतर या मंदिराचं वर्तक रामायणमध्ये सुद्धा उल्लेख आहे की ही स्वयंभू देवी इथे या ठिकाणी स्थापन झालेली आहे। या ठिकाणी मोठमोठे उत्सव भरले जातात। नवरात्रामध्ये 9 दिवस कीर्तन, भंडारे असे कार्यक्रम आयोजित केले जातात। भक्त 9 दिवस या ठिकाणी उपवास करून येथे स्थापन होतात। त्यासाठी ओट्याचं काम इथं बनवलेलं आहे। विविध विकास कामे पर्यटन स्थळामार्फत सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि स्वतः मंदिर संस्थांतर्फे सुद्धा अनेक कामे इथे विकास कामे केलेले आहे। या ठिकाणी आता नवीन कामे जे हाती घेतलेले आहे काच कामाचं, पुन्हा आपल्या या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, भक्तांसाठी येणे जाण्याची सिमेंट रोड, पायऱ्याची रस्ता अशा अनेक कामे विकास कामे भक्तांसाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि या ठिकाणी भक्तांची भावना दरवर्षी असं वाढत जाणून वेगवेगळे भक्त जोडत गेलेले आहे आणि लांब लांबून हे भक्तगण या ठिकाणी येतात। या ठिकाणी रेवडी उधळण, मुलांना वरून खाली टाकणे म्हणजे मुलांसाठी आपल्याला संतान प्राप्त व्हावं या हेतूने या ठिकाणी नवस करतात। त्याचे नारळ बांधले जातात आणि नवसाला पावणारी देवी म्हणून अशी आख्या या देवीची आहे।